काय ग? इकडे. कुठे गेली होतीस? बाप बाहेर आहे का तुझं? नाही, त्यांनाच बघायला गेले होते. का? करमत नाही त्याच्याशिवाय? अगं ते वेदाच्या बाबांना समजवतील आणि त्यांचा निर्णय बदलला तर म्हणून बघायला गेले होते. सॉरी. किती गुणी आहेस ग तू मीरा. पण आता या सगळ्या गोष्टींची काळजी नको करूस तू. मी जेवढं सांगितलं ना फक्त तेवढ्याच गोष्टींकडे लक्ष दे. हे बघ, अथर्व आता बरा झालाय. आजच तुमचा हनीमून उरकून टाका. मी आता आणखी वाट बघू नाही शकत. हा, नर्मदा, चहा ठेवलायस का बिरबलाची खिचडी? कधी आणणार आहेस? चहा? हा, ह्याच्या चहामध्ये मी ते द्रव्य मिसळू शकते. हीच संधी आहे मीरा. काय? मीरा प्रेग्नंट होणार आहे? हो, मीरा प्रेग्नेंट होणार आहे. मंजिरीने सांगितलं. काहीतरी प्लॅनिंग सुरू आहे त्यांचं. मला आधीपासूनच संशय होता की या दोघींच्या मध्ये ना काहीतरी शिस्त आहे. आपल्या समोर भांडायचं, त्या खजिन्याचं नाटक करायचं आणि ती डेड बॉडी वगैरे सगळं ढोंग होतं, खोटं होतं सगळं. मीराला बाळ होणं म्हणजे तुला तुला कळतंय का काय आहे माया? तिला मुलगा झाल्यानंतर सगळी प्रॉपर्टी त्या मुलाच्या नावाने होणार. मग ती मीरा आणि मंजिरी दोघी जणी ती प्रॉपर्टी गिळंकृत करणार आणि आपल्याला घराबाहेर काढणार. मग बस बोंबलत आपल्याला काही मिळत नाही. मग मंजिरीचा चहा? हा, हो का? नाही, कधीपासून मागते ती म्हणून विचारलं. जा, नेऊन दे तिला. बघितलंस कशी सेवा चालली आहे ते? लोक म्हणतात ना ते खोटं नाहीये. जिथे उतार असतो ना तिथेच पाणी वाहणार. तुझ्या या बहिणीला सांग, माझ्या सोबत छक्के पंजे खेळायचे नाहीत. मी काय केलंय? हे सासूतपणाचा आव आणू नकोस. हा, मायाचा कप का फोडलास तू? काय होतं त्याच्यात? सांग. काय ग, तुला तुझ्या पोटच्या पोरीची काळजी नाहीये का? नाहीये? ठीक आहे, मग आजच संपवते तिला. थांब. हे बघ, वेदाला मध्ये आणू नकोस.
मी आहे ना. मी शब्द दिलाय तुला. हे काय करतायत मला माहित नाहीये, पण मी माझा शब्द मोडणार नाहीये. कळलं? हो ना, मग समजाव तिला. पंख फुटले तिला, उडायला लागले खूप. अथर्व, तूही समजाव जरा तुझ्या कैलासवासी बायकोला. हा, काय झालं? ही सगळी नाटकं माझ्यासमोर करू नकोस अथर्व. कारण तुलाही माहितीये आणि मलाही माहितीये की आता तुझ्याकडे आजी आणि माझी दोन्ही बायका आहेत. फरक इतकाच आहे की तू तिला बघू शकत नाहीस आणि मी बघू शकते. विश्वास बसत नाहीये? अरे मी खरंच बघू शकते हिला. जुनं शत्रुत्व आहे आमचं. त्या दिवशी त्या आउट हाऊस मध्ये मीच तर संपवलं होतं हिला. मंजिरी, जास्ती बडबड करायची नाहीये माझ्या समोर. वेदा हवी आहे ना, हवी आहे ना. मीरा, तूच समजव या दोघांना. आता सगळं तुझ्याच हातात आहे. या बाईलाही आणि या बैलालाही. मंजिरी,